मागणी होती। सभापती महोदय, ही धनगर समाजाची या काळात एवढी मोठी फसवणूक यापूर्वी कधीच झाली नव्हती। गेली अनेक वर्षापासून धनगर समाजाची एसटी समाजात आरक्षण मिळावं याची मागणी आहे। निवडणुकीच्या तोंडावर जसं सभापती महोदय शेतकऱ्याला एक आश्वासन दिलं, मराठा समाजाला दिलं, धनगर समाजाला दिलं, मुस्लिम समाजाला दिलं आणि ही सगळीच आश्वासनं पुन्हा बस्त्यात गुंडाळली, तसंच धनगर समाजाचं हे आरक्षण सुद्धा या ठिकाणी सभापती महोदय बस्त्यात गुंडाळलं। पण वाईट एका गोष्टीचं वाटतं दादा की मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ असं त्यावेळेसचे भारतीय जनता पार्टीचे तत्कालीन अध्यक्ष आणि आजच्या राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री उपोषण सोडताना या ठिकाणी सांगतात की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही या ठिकाणी धनगर समाजाला आरक्षण देऊ। आज दादा कॅबिनेट किती झाले याचा आकडा आपल्याकडे असेल, 100-150च्या वर तर कॅबिनेट नक्कीच झाले असतील सभापती महोदय। पण एकाही कॅबिनेटमध्ये साधा धनगरचा धर सुद्धा तुम्ही घेतला नाही। हा धनगर समाजाचा अपमान नाही केला तुम्ही। आरक्षण घेतो म्हणलं सभापती महोदय, आज 125 कॅबिनेट झाले सभापती महोदय, एकाही कॅबिनेटमध्ये हा निर्णय होऊ शकला नाही। दुसऱ्यांदा फसवणूक कुठे केली? 4 जानेवारी 2015 रोजी नागपूर येथील धनगर समाजाच्या मेळाव्यात कुणी घेतला होता मेळावा? त्या मेळाव्यात कदाचित जानकर साहेब आपण पण होतो, आपण होतो सभापती महोदय। त्या धनगर समाजाच्या मेळाव्यात सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 15 दिवसाच्या आत आम्ही धनगर आरक्षणाच्या बाबतीत निर्णय करू ही घोषणा मेळाव्यामध्ये सन्माननीय राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी घेतली। आजही आतापर्यंत कुठलाही निर्णय सभापती महोदय झाला नाही। सभापती महोदय, आमच्या नेत्या आदरणीय सुप्रियाताई सुळे यांनी लोकसभेमध्ये या ठिकाणी धनगर आरक्षणाच्या संदर्भातला मुद्दा उपस्थित केला। सभापती महोदय, याच्या अगोदर सन्माननीय रुपनर साहेबांनी लोकसभेच्या तिथल्या मंत्र्यांनी दिलेल्या उत्तराचा संदर्भ या ठिकाणी दिलाय। मी परत वक्तव्य केलेलं जे सांगितलंय सभापती महोदय, वडकुटे साहेबांनी या ठिकाणी ते वक्तव्य केलंय। सभापती महोदय, प्रोसिडिंग वाचावं का न वाचावं मला माहित नाही, पण लोकसभेमध्ये सन्माननीय मंत्र्यांनी जे दिलंय सभापती महोदय ते दादा आपल्या माहितीसाठी मी वाचून दाखवतोय आणि जानकर साहेब आपल्या माहितीसाठी सुद्धा आजही आपल्याला आस लागली आहे की माझ्या समाजाला हे सरकार आरक्षण देईल। पण जानकर साहेब, यांना तुम्ही जाणलंच नाही, यांना जाणलंच नाही तुम्ही आणखी। सभापती महोदय, उत्तरामधलं मी काही ओळी फक्त जयवीर ओराम यांच्या वक्तव्याने सांगतो कि जब तक राज्य सरकार अपनी अनुशंसा नहीं देगी तब तक हम आरक्षण नहीं दे सकते। ऐसी व्यवस्था है कि पहले राज्य सरकार रिकमेंड करे और उसके बाद रजिस्ट्रार जनरल ऑफ इंडिया उसके लिए एग्री करे, इसके बाद नेशनल कमिश्नर फॉर शेड्यूल्ड ट्राइब उसे एग्री करेगा, तब तभी मंत्रालय को अधिकार है कि उसे प्रोसेस करके कैबिनेट में लेकर उसका इंक्लूजन करे। अभी महाराष्ट्र सरकार की तरफ से अधिकृत प्रपोजल हमारे पास नहीं आया है। अगर महाराष्ट्र सरकार ऐसा कोई प्रपोजल भेजेगी तो हम इस बारे में विचार कर सकते हैं। सभापती महोदय, म्हणून हा विषय गंभीर आहे। राज्य सरकारची इच्छाच नाही धनगर समाजाला आरक्षण द्यायचं। सभापती महोदय, म्हणून हा प्रश्न गंभीर आहे आणि या धनगर समाजाचा आरक्षणाचा मुद्दा सभापती महोदय आजही तो भोळा भावडा समाज कुठेतरी वाटतं आता जानकर साहेब आमचे कॅबिनेट मंत्री झाले, आम्हाला या ठिकाणी आरक्षण मिळणार आहे। कुठेतरी आम्हाला असं वाटतं का धनगर समाज बोलतोय की प्राध्यापक राम शिंदे कॅबिनेट मंत्री आहेत, 2 समाजाचे कॅबिनेट मंत्री असताना आम्हाला या ठिकाणी आज धनगर समाजाला आरक्षण का मिळत नाही। पण सभापती महोदय, समाजाच्या आरक्षणाचं देणं घेणं कदाचित आपला यंदाही झाले का नाही माहिती नाही, पण या ठिकाणी या दोघांना कॅबिनेटमध्ये आरक्षण मिळालं। आज समाजाला माझ्यावर सोडलं सभापती महोदय यांनी। आज खरे जर तुम्ही जानकर साहेब स्वाभिमानी असाल आणि जानकर साहेब तुम्हाला जर धनगर समाजाचं खरंच आरक्षण पाहिजे असेल, तुमच्या जागी माझ्यासारखा असता समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न असता सभापती महोदय, आरक्षणासाठी टपाली भंडारा लावून या ठिकाणी सभापती महोदय आरक्षणाच्या मुद्द्यावर रस्त्यावर बाहेर पडलं असतं। हे सरकार आधी
किती वर्ष झालं आरक्षण देत नाही. ज्या समाजाने तुम्हाला डोक्यावर घेतलं आज तो समाज वाऱ्यावर सभापती महोदय. म्हणून हा प्रश्न गंभीर आहे. आमची विनंती आहे बाकी सर्व कामकाज या ठिकाणी थांबवावं. धनगर समाजाला आम्ही एसटीचं आरक्षण देऊ शकत नाही. तर माझा हे शब्द कामकाजातून काना सभापती महोदय सभापती महोदय दादांची दिल्लीत किंमत आहे. दादाने या ठिकाणी शब्द द्यावा की तुम्ही किती लोकांमध्ये धनगर समाजाला या ठिकाणी आरक्षण देणार आहात. दादा तुम्हाला देतो याच ठिकाणी हा सूर्य हा जयकात करू. याच ठिकाणी तुम्ही सन्माननीय आदिवासी विकास मंत्र्यांचं म्हणणं ऐकून घ्या. सभापती महोदय या बाबतीमध्ये हा विषय गंभीर आहे. म्हणून आमची स्पष्ट मागणी आहे की या आरक्षणाच्या